नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। तर आज होता भावाचा उपवास। नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण नागपंचमीचा किंवा आपण त्याला नागोबाचा उपवास असं म्हणतो, भावासाठी करतो आपण, भावाचं आयुष्य वाढवण्यासाठी। तर आज उपवास होता, पटपट आवरलं। उपवास असल्यामुळे संध्याकाळी आम्ही लवकरच जेवलोय आणि लवकरच झोपी जाणार पण आहे। तर उद्या भरपूर काम आहे म्हणून आज भरपूर लवकर आवरलेलं आहे। तर उद्याच्याला नागपंचमीचा सण पण आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी शुक्रवार करते श्रावणातील। यावर्षी पहिल्यांदाच पकडलेत, अगोदर नाही केलेत। तर शुक्रवार केला आहे आणि शुक्रवारची मी पूजा देखील मांडणार आहे। त्यातील घरातला पसारा कसा आवरते मी ते देखील तुम्हाला दाखवेनच। तर तसंच माझं लहान मूल आहे, त्यामुळं दिवसभर व्हिडिओ कसा होईल, किती शूट करायला मिळेल काय सांगता येणार नाही आहे मला। आणि मला तुम्ही सांगत जावा कमेंटमध्ये की काय सुधारणा हवे, तुम्हाला काय असं बघायला आवडेल माझ्या व्हिडिओमध्ये। मला रांगोळ्यांची डिझाईन पण येते, तर तुम्हाला जर आवडत असतील, आवड असेल रांगोळ्यांची, तर मी देखील रांगोळी काढून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। हा व्हिडिओ मी अगोदर करते, खरं कधी पडेल मला सांगता येत नाही, का त्याच्याबरोबरच सोबत पडेल ते देखील तुम्हाला सांगता येत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जाता जाता, आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कमेंट करा, नक्की कमेंटमध्ये नक्की मला सांगा काय करायला पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा। चला, तर सकाळ झाली, अंघोळ तेन झालेली होती, चहा नाश्ता पण झालेला होता सगळ्यांचा। माझा उपवास होता त्यामुळे मी काय केला नाही। तर ही मी सकाळी खरेदी केली। ते दादा इकडे फिरत येतात गाडीवरून घ्यायला, तर मी ते घेतलं। खूप बार्गेनिंग करून मला ते 180 रुपयाला मिळालेलं आहे। तर छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे, एवढं काय असं हलकी क्वालिटीचं नाही आहे। तर शर्यूची खेळणी भरण्यासाठी खास ते घेतलेलं आहे। सगळ्या घरातून तिची खेळणी व्हायला लागली आहेत, कुठं ठेवू काय कळेना झाले मला। सगळीकडे मी पिशव्या भरून ठेवलेल्या होत्या। तर ही एका ठिकाणीच बसतात खेळणी, आणि जरी शर्यू मोठी झाली तर ह्याचा यूज मी कपडे भरण्यासाठी मी करू शकते, त्यामुळं मी हे घेतलं आज। आणि शर्यूचं चालू होतं खाली काढणं खेळणं, तिचं खेळणं म्हणजे खेळण्याचं कामच आहे, तिचं आत्ता वय आहे त्यामुळं तिचं चालूच होतं। तर हे असं पॅक होतं, मस्त आहे असं 180 रुपयाला, कठीण पण आहे आणि छान मिळालं। ही आजची खरेदी आहे माझी। आणि हिचं खेळणं चालू होतं, म्हटलं खेळू दे ही तोपर्यंत। तर हिचं पण आंघोळ तेन होऊन आवरलेलं हिला मी, आणि ही खेळते तर खेळू दे म्हटलं तोपर्यंत। तर मी कपडे धुवून येते, तर कपडे धुवून आले मी तोपर्यंत। आणि मग कपडे धुवून आल्यानंतर जरा घरातली साफसफाई पहिल्यांदा करून घेऊया म्हटलं, पूजा तीन करायची आहे तर पहिल्यांदाच कपडे घडी घालूया म्हटलं, कारण का सकाळी सगळेजण गडबडीनं जातात, त्यामुळे काय होतं तर ती कपडे एक घ्यायला जातात आणि 4 काढून ठेवतात। तुमच्या घरात पण होत असेल ना असं? तर असा खूप वैताग येतो एकदा, तर चिडचिड पण होते, कारण का आपण ठेवतो आणि त्यांनी हिसकटतात। तर काय जण म्हणतात बायकांना काय कामं नाही आहेत, खरं घरात सामान जिथल्या तिथं ठेवायला एक बाईच लागते व्यवस्थित सामान रचण्यासाठी। असं म्हणायचं नाही आहे मला पुरुष पण तसे नसतात म्हणून, खरं असतात, एक पुरुष असतात की सगळं टापटीप ठेवण्याची पण त्यांना सवय पण असते, आणि ते बायकांपेक्षाही जास्त चांगलं ठेवू शकतात। तर असं पण असतं, असं 2 इन साईड असतं, खरं आमच्या घरात तसं नाही आहे। तर हे अशी सकाळची गडबड होते आणि सगळेजण गडबडीनं ओढतात, त्यामुळे ते सगळंच विस्कटतं। तर मी हे कपाट लावते आणि मला पूजा मांडायची आहे, त्यामुळे माझी गडबड चालू आहे। तर रात्रीचं हे केलं, जरा स्वयंपाक शिल्लक आहे म्हणून जास्त काही मी बनवणार नव्हते स्वयंपाकाला, तर घरच आवरत बसले। मग मी पूजा मांडायचं असं ठरलेलं, तर आता झाडून पण घेते आणि फरशी पुसून पण लागलंच घेणार आहे मी, कारण का पूजा मांडायचं आहे तर असंच मांडू शकत नाही, आणि स्वच्छ पण, लहान बाळ असल्यामुळे स्वच्छता पण ठेवायलाच पाहिजे। तर काम तर भरपूर असते, आमच्यात माणसं पण किती आहेत मी तुम्हाला सांगणार आहेत। आमच्यात माणसं पण भरपूर आहेत, येणं जाणारी पण भरपूर आहेत। तर तुम्ही मला सांगा, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल का, आमच्या घरात किती माणसं आहेत काय आहेत। तर मी त्याच्यावरती व्हिडिओ देखील सेपरेट बनवेन, आत्ता काही मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही आहे। तर पूजा मांडायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला पूजा पण दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। असं स्वच्छ करून घेते
सगळेजणच करतात. खरं बायकांना काय कामं चुकत नाहीत, काय जरी उपवास असला तरी आणि सण असला तरी आपापलं काम चालूच असतं. माणसांना, लहान मुलांना शाळेला ते सुट्ट्या असतात, त्यामुळं काय त्यांचं चालून जातं की सुट्ट्या आहेत, आम्ही निवांत बसणार आहे. खरं माणसांना ज्या दिवशी सुट्ट्या असतात त्या दिवशी तर बायकांना हमखास भरपूर कामं असतात, हमखास भरपूर पसारा पडतो. कारण का त्यांनी सगळेजण असले की कामं सुचत नाहीत, कारण त्यांचं चालूच असतं सारखं, चहा द्या, पाणी द्या, हे वाढा, ते करा, असं चालूच असतं. त्यामुळे ते कामच आवरत नाहीत. तर ही जी प्राजक्ता आहे, आमच्या शेजारी एक मुलगी राहते दीदी, ती शर्यूला घेऊन चालू होतं तिचं, म्हणून माझं काम पण आवरलं. ही मुलगी खूप छान आहे ही पण, आणि खेळवते मुलाला असं म्हणून नाही, तिचा स्वभाव पण छान आहे, मायाळू आहे. तर शर्यूला घेऊन ती फिरालती. माझं चालू होतं बाथरूम तेन धुवायचं, फरशी पुसायचं. मग फरशी तेन पुसून काढली मी स्वच्छ. सगळं घर स्वच्छ केल्याशिवाय पूजा मांडत नाही मी. तर मी केले. आता मग शर्यूला बास झालेलं होतं, मग शर्यूला पहिल्यांदा मी खायला करून चालणार आहे आणि मग पूजा करणार आहे. तर शर्यूला खायला करून चाललं आणि पूजाला चालू केली. मी शुक्रवारची पूजा कशी मांडते ती बघा. तुम्ही कशी मांडता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. पुढच्या वेळेस मी ते योग्य करत जाईन. तर हे असं करते मी. तांब्यात कलश घेते, त्यात 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि वर वाटी ठेवली, त्याच्यावर एक सोन्याची अंगठी ठेवलेली आहे. एका बाजूला सुपारी घेतली आहे, तांदूळावर सुपारी ठेवलेली आहे. तर गंधाने अष्टगंध नामाट्या ओढते, त्याच्यावरती टिकल्या लावते. लक्ष्मीला पण लावला, सुपारीला पण लावलं आणि स्वतः पण लावून घेते. हळदी कुंकवाची पण त्याच्यावरतीच, त्या गंधकावरतीच मी बोटे ओढते. तर असं व्यवस्थित असं करून घेते हे, आणि मी पण हळदी कुंकू लावून घेते. तर ह्यांना हार घालायचा म्हणून मी एक सर होता आमच्या सासूबाईंचा, तो पण घातला आमच्या मम्मीचा, आणि तांब्याला पण होतो म्हणून मी पण त्याला पण सोन्याचा हार घातला. तर आणि फुलांचा हार पण घातला, फुले पण ठेवलीत व्यवस्थित. इकडे विडा ठेवला डाव्या बाजूला, आणि चालू झालं. रांगोळी पण काढते, छोटीशी रांगोळी काढते, कारण का गडबड भरपूर आहे माझ्याकडे आणि कामांचा असं भरपूर पसारा आहे. तर सकाळी मी काय पोळ्या केल्या नव्हत्या, आता संध्याकाळी करणार आहे. तर पुरण तेन तयार आहे माझं, आणि पोळ्या मी आत्ता बनवणार आहे संध्याकाळी. उपवास सोडायला पण होतात आणि सगळेजण पण खातील म्हणून संध्याकाळीच करणार आहे. तर पांढऱ्या रांगोळी अशीच कधीही कार्यक्रम असताना ठेवू नका, कारण का ते शुभ असतं. मला एका पंडितांनी सांगितलं की अशुभ असतं, पांढरी रांगोळी नुसती ठेवायची नाही. तर त्याच्यावर हळदी कुंकू नेहमी टाका. जर कलर नसेल तर किमान हळदी कुंकू तर टाका. माझ्याकडे आहेत, पण मला आता वेळ नाही आहे, भरभर मला आवरायचं आहे. नंतर शर्यूचा दंगा होतो जास्त. तर मी भरभर आवरून घेतलेलं आहे सगळं. पूजा मांडली तेवढ्यात आमच्या माझी मैत्रीणच म्हणा की आमच्या शेजारी राहत होत्या त्या आल्या. तर भरपूर दिवसांनी त्यांची भेट झाली, त्यामुळं मी सगळं पुढचं शूट नाही केलं, काय काय केलं पुढं. तर त्या आल्या ना, आपलं काम चालू आहे असं ते काय मला पटत नाही म्हणून मी बंद केला कॅमेरा आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसले. तर थोडा वेळ गेला, पूजा तेन झाली माझी मांडून व्यवस्थित. एवढं सगळं केलेलं होतं ते तुम्हाला मी सगळं दाखवलेलं नाही आहे. तर अगरबत्ती पण आणखी एकदा लावली. माझं पोळ्या या पण करून झाल्या. मग झालेलं होतं की स्वयंपाक झाल्यानंतर पुस्तक वाचेल म्हणून. तर झालेलं आहे. तर आता पुस्तक वाचायला बसते आहे मी. जय श्री वैभवलक्ष्मी माता व्रतकथा. जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करण्याचा शास्त्रोक्त विधी, तसेच संपूर्ण व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करण्याची शास्त्रशुद्ध पद्धती, संपूर्ण व्रताची कथा, पूजेचे नियम आणि संपूर्ण व्रताचे फळ न मिळण्याची कारणे, श्री लक्ष्मी मातेचे स्तवन आणि तिचा महिमा. जय श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रतामुळे झालेले चमत्कार, श्रीयंत्र आणि श्री लक्ष्मी मातेचे फोटो, आरती, स्तुती करण्याचे संपूर्ण सत्य, प्राचीन आणि विशेषतः त्वरित फळ देणाऱ्या व्रताचे एकमेव पुस्तक म्हणजे जय श्री वैभवलक्ष्मी माता व्रतकथा. जय श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत केल्याने माता भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या पुस्तकात असणारे श्रीयंत्र अत्यंत पवित्र आणि पवित्र आहे. तसेच श्रीयंत्र आपल्या घरात असेल, पवित्र ठिकाणी असेल तर आपल्या घरावर संकट कधीच येणार नाही, आणि संकट जरी आले तर ती दूर करेल असे वैभवलक्ष्मी माता म्हटलेली आहे. आले तर जरी वैभवलक्ष्मी माता दूर कर. जय देवी जय देव, जय देवी जय देव, महालक्ष्मी वससी व्यापक
करवर पूर्वाक्षमी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आरती करून झाली. धूपारती सगळ्यांनी घेतली आशीर्वाद म्हणून देवीचा. सगळेजण पाया पडले आणि शरयूला देखील आम्ही पाया पडायला शिकवलं. तर सगळं झालेलं होतं. तेवढ्यात पप्पा पण आले. सगळेजण बरोबर टायमात आले म्हटलं आम्ही. आणि जेव्हा म्हटलं सगळेजण जेवण घेऊया, तर जेवण घेतलं मी. ताट वाढायला चालू केलं तर तोपर्यंत इकडे तर हिला मी पाया पडायला शिकूया म्हटलं पहिल्यांदा आज. ती काय हे म्हणजे अशी लहान आहे अजून, भरपूर मोठी झाली असं काही नाही आहे. आता वर्षाची झालेली आहे. तर खरं ती एकदा दोनदा शिकवल्यानंतर ती टेकून पाया पडायला लागली. तर खूप छान वाटलं शिकवताना मुलगी शिकली म्हणून. तर मग जेवूया म्हटलं सगळेजणच, उपवास आहे तर सगळेजण आम्ही जेवायला बसलो. तर चालू होतं आज लवकर जेवायला आला आहे, भूक लागली आहे, उपवास आहे म्हणून. तर ठीक आहे, सगळेजण जेवण बसलो. तुम्ही पण जेवायला या. तुम्ही काय केलता? पुरणपोळी केलता की नाही ते पण सांगा मला. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू.